बीड आणि परभणी येथील घटनेच्या निषेधात आज लातूरमध्ये ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। आपण जर बघितलं तर मागच्या 1 तासापासून लातूर जिल्ह्यात जवळपास सर्वच ठिकाणी हे चक्काजाम आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण जर बघितलं तर छत्रपती चौकामध्ये देखील सोलापूरकडून लातूरकडे येणारी जी वाहतूक आहे ते देखील अडवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर लातूर जिल्ह्यात आज जवळपास सर्वच ठिकाणी हे चक्काजाम आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत हे जे चक्काजाम आंदोलन आहे ते चक्काजाम आंदोलन राहणार आहे। आपण जर बघितलं तर वाहनांच्या देखील रांगा, प्रचंड मोठ्या रांगा या महामार्गावरती लागलेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकमुखी जी मागणी आहे ती या दोन्ही घटनेतील जे मयत आहे त्या मयतांना न्याय मिळावा या मागणीसाठी हे जे आंदोलक आहेत ते आंदोलक मागच्या 1 तासापासून छत्रपती चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करतायत, चक्काजाम आंदोलन करतायत। एकमुखी मागणी जी आहे ती संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी द्या अशी जी मागणी आहे ती मागणी या ठिकाणी होताना दिसत आहे। संदीप भोसले, साम टी न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।